होतात हा एक उद्देश धरून या लोकांनी केलेले आहे। काय 5 जोड हे मंदिर आपल्या पिढीचे आहे, 8 जोड या मंदिराचे आहेत। या माध्यमातून जी देवपूजा आहे, देवपूजेमध्ये एक ओटा आहे, तो चिंतामणी ओटा आहे पिढीचा, आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विषय बसवलेले आहेत। दुसरी गोष्ट, या पिढीचं खंबे आहे, खांब आहेत। आपण पाहिलं असाल हे खांब इतर खांबासारखे नाही, तर त्याला सूत खेळवलेलं असं मानवा पंथात म्हणतात। त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विशेष त्या खांबामध्ये आहे। आपण वंदन करत असताना, त्या वंदन करताना आपल्याला ते जाणवलं असेल की हे खंबे अशा पद्धतीचे हे समोर आलेले खांब आहेत। हे सूत खेळवलेले, याच्यामध्ये अनेक प्रकारचे विशेष टाकून पूर्वजांनी तयार केलेले आहे। महत्वाची गोष्ट, पंथातील सुंदर असं वंदन, ज्याला भरवस स्वामी चक्रांनी ज्या ठिकाणी अवतार धारण केला, अवतार धारण करून ज्या महालामध्ये स्वामींचं वास्तव्य होतं, भडज या गावाला, या भडज या गावाला वास्तव्य असताना स्वामी ज्या महालात राहत होते ती पांढरी मूर्त दिसते आहे। ही पांढरी मूर्त त्या राठोड पिढीची आहे आणि ती खरोखर सुंदर अशी आहे। आणि मानवा पंथात फक्त 3च मूर्ती आहेत। त्या 3 मूर्तीपैकी ही एक मूर्त या सांगवी गावाला आहे। अशा माध्यमातून हे असलेलं वंदन आणि आमच्या सांगवी गावाचं कुलदैवत म्हणजे दत्तात्रय प्रभू गावाचा विशेष आम्ही काही देत नाही सहसा लोकांना, परंतु आज असं वाटलं आम्हाला की सर्वांना तो विशेष नमस्कारावा, म्हणून तो विशेषही दिला। अशा माध्यमातून ही असलेली वंदनाची माहिती इथपर्यंत पोहोचवली। आपण खरोखर धन्य आहात। आपण घरदार सोडून या ठिकाणी जवळजवळ 13 दिवस आपली पदयात्रा चालते आहे। दादा, आम्हाला सांगायचं खूप हे वाटतं, आम्ही सुद्धा पदयात्रा सुरू केलेली आहे, पण आमची यावर्षी 3 दिवसाची पदयात्रा आहे। पण आमचे भाग्यवान लोक काय म्हणतात 3 दिवस और 3 दिवस बाहेर जायचं। खरोखर या लोकांसाठी तुम्ही टाळे वाजवा। 13 दिवसापासून त्यांनी घरदार संसार सोडलेला आहे, तुम्हालाही संसार आहे, त्यांनाही संसार। आपल्याला 3 दिवस पदयात्रेला खूप मोठं वाटतं। जीवनामध्ये स्वामी चक्रांनी आपल्यासाठी परिभ्रमण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन स्वामींनी तत्वज्ञान आपल्या अंतःकरणात परंपरेने चालत आलं टाकलं। आणि अशी असलेली परंपरा आपण जर स्वामींच्या याच्यावर आचारावर नाही चाललो तर आपल्या या जीवनाला काही अर्थ आहे का? म्हणून आपण सुद्धा यांचा आदर्श घ्या आणि अशा पदयात्रेमध्ये आपणही सामील व्हा आणि या चतुर्विध साधनाचा लाभ घ्यावा अशी एक सूचना करतो आणि माझे लांबलेले शब्द संपवतो। दादांनी आम्हाला परत मार्गदर्शन करावं, त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहतो।